जालन्यातील पटेल दूध डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची अचानक तपासणी. म्हशीच्या दुधाचे नमुने प्रयोगशाळेकडे रवाना. राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या भेसळविरोधी मोहिमेला अधिक गती मिळत असून विविध खाद्यपदार्थांसह दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी प्रशासनाकडून धडक कारवाया सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर जालना शहरातील दुखीनगर परिसरातील पटेल दूध डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने बुधवारी सायंकाळी अचानक तपासणी मोहीम राबविली. तपासणी दरम्यान डेअरीमध्ये सुमारे 1000 लिटर म्हशीचे दूध साठवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नियमानुसार दुधाचे नमुने संकलित करून ते अधिकृतरित्या सील केले. हे नमुने पुढील रासायनिक विश्लेषणासाठी छत्रपती संभाजीनगर येथील अन्न विश्लेषक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. संबंधित अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील प्रशासकीय कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आली. राज्यातील ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न पदार्थ उपलब्ध व्हावेत, तसेच भेसळयुक्त उत्पादनांवर आळा बसावा या उद्देशाने विभागाकडून विविध ठिकाणी नियमित तपासण्या करण्यात येत आहेत. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये वाढती जागरूकता लक्षात घेऊन प्रशासनाने तपासणी मोहिमेला विशेष प्राधान्य दिले आहे. ही कारवाई सहाय्यक आयुक्त निसू कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी तांबे, अन्न सुरक्षा अधिकारी अनुजा नगरारे आणि नमुना सहाय्यक धम्मदीप नरवडे यांच्या पथकाने पार पाडली. तपासणी प्रक्रियेदरम्यान सर्व नमुने निर्धारित नियमानुसार संकलित करून पुढील चाचणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान पटेल दूध डेअरीचे मालक अजिम पटेल यांनी या कारवाईबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की अन्न व औषध प्रशासन विभागाकडून वेळोवेळी त्यांच्या डेअरीतील दुधाचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. आतापर्यंत झालेल्या सर्व तपासण्यांमध्ये त्यांच्या डेअरीतील दूध शुद्ध आणि दर्जेदार असल्याचे अहवालातून सिद्ध झाले आहे. आज घेण्यात आलेले नमुनेही नियमित तपासणी प्रक्रियेचाच एक भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होईल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी डेअरीमध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ अथवा मिलावट उपलब्ध करून दिली जाणारे दूध हे स्वतःच्या म्हशीपासून मिळणारे असल्यामुळे गुणवत्ता आणि शुद्धतेबाबत कोणतीही तडजोड केली जात नसल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या या प्रकरणात प्रयोगशाळेच्या अहवालाची प्रतीक्षा असून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच दुधाच्या गुणवत्तेबाबत अंतिम निष्कर्ष समोर येणार आहे. त्यामुळे प्रशासन आणि डेअरी व्यवस्थापन या दोन्हीकडून तपासणी अहवालाकडे लक्ष लागले आहे. तर तुकाराम मुंढे यांच्या या कारवाया राज्यभरात चर्चेचा विषय ठरत असून सर्वसामान्य नागरिकांमधून त्यांच्या कारवायाचे स्वागत होत आहे. ब्युरो रिपोर्ट अब तक न्यूज महाराष्ट्र, जालना.